determine the load performance and voltage regulation of 3-phase alternate. आता यामध्ये काय करायचं आहे, जसं आपण पाहिलं यामध्ये ए डबल एफ डबल एफ हे काय, ए म्हणजे आर्मेचर, आर्मेचर 1 आर्मेचर 2 दोन सप्लाय दिलेले वायरी आहेत. ठीक आहे, त्यामध्ये फील्ड आहे एफ आणि डबल एफ, यामध्ये फील्ड कॉइलला दोन वायरिंग लागलेले आहे. तर यामध्ये बघू आपण इथं फील्ड रेग्युलेटर दिलाय, त्यानंतर व्होल्टमीटर आहे, डीसी एम्पियर मीटर आणि डीसी फील्ड मीटर आहे. यामध्ये आपण पाहू की ज्या वेळेस जर आर्मेचरवर लोड वाढला असता, आर्मेचरवर लोड वाढला की व्होल्टेज त्याचं कमी होते की वाढते हे आपण या प्रॅक्टिकल द्वारे पाहू. आता आपण मोटर चालू करू, एकदा पाहू पकडे व्होल्टेज आर्मेचरचा व्होल्टेज पाहू आपण याच्यामध्ये चालू. बघा थोडी दूर राहा. आता बघा जसं स्पीड वाढत आहे आणि या टॅकोमीटरद्वारे आपण फील्ड रेग्युलेशन आपण पाहू शकतो की किती फिरत आहे मोटर, म्हणजे आपलं व्होल्टेज. बघा आता आपण व्होल्टेज बदल वाढवतो म्हणजे मोटरही जास्त फिरत आहे, त्यामध्ये वाढत आहे का आपली रीडिंग. म्हणजे आपण पाहिलं की आर्मेचर जेवढ्या गतीने फिरेल तेवढ्या गतीने आपलं आर्मेचरचं रीडिंग हे वाढते. मग त्याबरोबरच जर आर्मेचरचं वाढत असेल तर आपण फील्ड कॉइलचं वाढते का ते बघू. तर फील्ड कॉइल आपण मोजू. आपण फील्ड कॉइल मध्ये घे दोन्ही फील्ड कॉइल. आता जेवढं आपण फील्ड जास्त फिरत आहे काय होत आहे, म्हणजे फील्ड कॉइलचा जो लोड आहे तो पूर्णतः आर्मेचरवर जातो, त्यामुळे आर्मेचरचं रीडिंग वाढते आणि फील्ड कॉइलचं हे वाढत नाही. जसं आपण लोड कमी करू तसा त्याचा लोड तो वाढतो. म्हणजे बघा ज्यावेळेस आपण जर एखादा फॅन असेल किंवा काही दुसरी गोष्ट असेल जर रेग्युलेटर लावलं असेल तर रीडिंग आपण व्होल्टेजचं कमी करायचं नसतो, तर त्या मोटरच्या रेग्युलेटर बसून त्याला ते कमी करू शकतो. त्यामध्ये आपण पाहिलं की फील्ड रेग्युलेटर आहे. त्याचबरोबर आपण आता पाहू ज्यावेळेस आपण फील्ड रेग्युलेटर मध्ये आपण या मोटरला कमी जास्त करू शकतो. जसे की स्पीड वाढली म्हणजे एम्पियर सुद्धा वाढतात का ते पाहू आपण आता यामध्ये. यामध्ये जशी आपण स्पीड वाढू तसे एम्पियर सुद्धा वाढतात. आता कमी झालं बघा सध्या किती आहे, बरोबर स्पीड वाढली आता. तसं आपण पाहिलं की यामध्ये एम्पियर सुद्धा वाढतात. त्याद्वारे आपण काय करू, टॅकोमीटरने याची गती तपासली की किती गतीने फिरत आहे आणि त्याच्यावर 1500 RPM वर आपल्याला रिडिंग देत आहे. ते यामध्ये बघू आपण पा या स्पीड थोडंसं मागं यामध्ये तुम्हाला दिसते टॅकोमीटर समोर घेत होता कॅमेरा इथं घेत हा रिडिंग घेत आहे बरोबर. बंद कर. आपण याची RPM ची गती पाहू शकतो की किती मोटर फिरत आहे. यामध्ये 1100 RPM दाखवते, 1800 RPM दाखवते. हे गतीनुसार आपण काय केलं या रेग्युलेटरद्वारे याची गती वाढवली. आपल्याला 1500 RPM म्हणजे सेट आहे, म्हणजे आपली 1500 मध्ये आपली मोटर घेणार आहे. एम्पियर इथं लिहिला आहे 1500 एम्पियर आणि 1.3 एम्पियर एवढं घेते. 1500 RPM गती जर फिरली तर 1.3 एवढं एम्पियर ही मोटर घेते. हे पूर्ण असं प्रॅक्टिकल आहे. यामध्ये आपण टॅकोमीटरचा उपयोग केला, RPM ने फिरवलं किती आहे म्हणजे वेगवेगळ्या द्वारे आपण हे प्रॅक्टिकल करू. फील्ड रेग्युलेटर आहे, त्यानंतर 3 पॉइंट स्टार्टर आहे. हे काय काम करते, हे रेग्युलेटरचं काम करते. फील्ड रेग्युलेटर हे रेग्युलेटर काम करते, म्हणजे फील्ड कॉइलला आपण काय केलं पूर्ण यामधून कन्वर्ट केलाय फील्डला, आणि हे काय करते आर्मेचरला करते. आर्मेचरचे गती कशी वाढणार, स्पीड वाढली म्हणजे गती वाढणार आणि रिडिंग कमी होणार, रिडिंग सुद्धा वाढणार. एकदा डोक्यात ठेवा. आर्मेचर सांगत आहे मी, ज्यावेळेस आर्मेचर जेवढ्या गतीने जास्त फिरणार तेवढी त्याची रिडिंग वाढणार आणि RPM वाढणार, त्यानंतर एम्पियर सुद्धा वाढणार. पण फील्ड कॉइल मध्ये तसं होत नाही. त्यामध्ये गती वाढली तर काय होते, कमी होते. म्हणजे फील्ड कॉइलवरचा पूर्ण लोड काय होते, कमी. आणि हे आपण सिंगल फेज मोटरचं पूर्ण प्रॅक्टिस. त्यामध्ये आपल्याला व्होल्ट मीटर दिसून येते, डीसी मोटर दिसून. त्यामध्ये आपण ते घेऊ समोर घेऊन टाकू सर्व. बघा यामध्ये तुम्हाला एम्पियर दिसता येतं, फुल स्पीड झालेली आहे.
पण फील्ड रेग्युलेटर दाखवेल तुम्हाला लोड वाढला म्हणजे फील्ड वाढली. आता दाखवते एम्पियर कशाचा फील्डचं. आता फील्ड दाखवलं तुम्हाला कमी झालं म्हणजे या लोड वाढला. ज्यावेळेस फील्ड आपण कमी केलं त्यावेळेस बघा आता स्पीड आपण एवढीच ठेवू पण फील्डमध्ये एम्पियर दाखवत आहे आणि एम्पियर कमी होता बघा आता यामध्ये स्पीड वाढली पण फील्ड कमी झाली. लोडच कमी झाले त्यानंतर स्पीड पूर्ण लोड कशाला आहे तर आणि व्होल्टेज सुद्धा आपल्याला डीसी व्होल्टेज सुद्धा आपलं वाढलं स्पीड वाढली आणि त्यावेळेस आपण स्पीड कमी करू याच्यावरचं वाढलं. हे थोडंसं कमी झालं ते 10-15 कमी झालं पण यावर लोड वाढला असं आपण काटा फिरतो नका दिसतो. कमी झाले